नमस्कार. तर श्रावण महिना सुरू झाला आहे, तर आता आपल्याला गणपतीचे वेध लागले असतीलच. तर त्याकरता मी असं इको फ्रेंडली गणपतीचं डेकोरेशन दाखवते. घरोघरी आता गणपती डेकोरेशनचे विचार चालू असतील, तर त्यात तुम्हाला एखादी नवीन आयडिया द्यावी या विचाराने मी आता तुम्हाला एक डेकोरेशन दाखवते. नैसर्गिक फुलांचं असं आपण डेकोरेशन करणार आहे. त्यात थर्माकोलचा वापर अजिबात नसणार आहे. आता आपण वापरणार आहे इथे फ्लोरल फोम बाजारात सगळीकडे मिळतं आणि ते जरी इको फ्रेंडली नसलं तरी ते तुम्ही झाडात घालून झाडांची वाढ चांगली होते. ते पाणी ॲब्सॉर्ब करतं, त्यामुळे तुम्हाला झाडांकरता त्याचा उपयोग होऊ शकतो. आता हे फ्लोरल फोम आहे ते राऊंड आहे. ते पूर्णपणे पाण्यात एक 10 मिनटं बुडवून ठेवलं होतं. आता त्याला मी हे व्हाईट रोजेस लावणार आहे. दरवेळेला आपण गणपती म्हटलं की लाल फुलांचा उपयोग करतो, तर आज मी तुम्हाला थोडं व्हाईट फुलांचं डेकोरेशन करून दाखवते, म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल कसं दिसतं ते. आता हा फ्लोरल फोम आहे तो पूर्णपणे आपण फुलांनी भरून घेणार आहे. गुलाब तर सगळीकडे इझिली अवेलेबल असतात, त्यामुळे तुम्ही आरामशीर करू शकता डेकोरेशन. अशा प्रकारे आपण दोन्ही गोलांना फुलं पूर्ण भरून घेतलेली आहेत. त्यानंतर आता आपण लावणार आहोत हे ॲस्पॅरेगस म्हणून आहे. ही हिरवी पानं पण आपल्याला सगळीकडे बाजारात अवेलेबल आहेत, तर ती आपण थोडंसं त्याचं डेकोरेशन करूया. आपण आता गणपतीच्या मागच्या साईडला थोडीशी उंच अशी फुलं लावूया. ही अशी टॉर्च फ्लावर्स असतात, ही पण दादरच्या मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहे, तर ती आपण साधारण लावून घेऊया. टॉर्च फ्लावर लावल्यावर आपण मध्ये मध्ये त्याच्या लिलियमची फुलं लावूया, येलो कलरची, थोडं कलरफुल दिसण्याकरता. गणपतीची उंची किती आहे त्याप्रमाणे ही फुलं लावायची, म्हणजे ही समोरनं पण दिसतील. गणपती जर मोठा असेल तर त्याची हाईट जास्त ठेवायची. ही फुलं एक्झॉटिक ह्याच्यात मोडत असल्यामुळे ती बरेच दिवस चांगली टिकतात. थोडीशी काळजी घेतली तर आणखी जास्ती दिवस चांगली टिकतात. फ्लोरल फोमवर थोडं थोडं पाणी शिंपडत राहिलं तर ती फुलं 8 ते 15 दिवस आरामशीर छान होतात. तर लिलियमला खूप पानं असतात, तर ती थोडीशी आपण कमी करूया आणि या दोन फुलांच्या मध्ये लावूया. मागचा भाग जास्ती दिसत नाही, त्यामुळे आपण तो फुल भरण्याची काही आवश्यकता नाही आहे. थोडी फुलं. आता हे इथपर्यंत गणपतीचं डेकोरेशन झालंय. हे असं साधं सुटसुटीत सोपं असं डेकोरेशन तयार झालंय. आता ही इथे ॲस्पॅरेगसची पानं लावली, त्याच्यामध्ये आपण थोडीशी शेवंती लावूया, रेड कलरची शेवंती. थोडासा छान लुक येण्याकरता आपण लावतोय ती. दुसरी कुठली छोटी फुलं असतील तरी तीही लावू शकता. झेंडूची लावली तरी पण छान दिसते. मध्ये मध्ये असं रॅन्डम लावा ती फुलं. एका साईडला लावून झाल्यावर दुसऱ्या साईडला पण लावा. शेवंतीच्या फुलांना फ्लोरल फोमची आवश्यकता नाही आहे, ती अशी सुद्धा छान राहतात. पाहिजे तर मध्ये मध्ये थोडीशी पाण्यात ठेवून परत लावू शकता तुम्ही. अशा प्रकारे आपली ही फुलांची अरेंजमेंट तयार झाली.
पण या फुलांच्या अरेंजमेंटला गणपती बाप्पाची मूर्ती विराजमान झाल्याशिवाय काही शोभा येणार नाही. त्यामुळे तरी खूप छान लुक येतो त्याला. अशा प्रकारे हे आपलं घरगुती डेकोरेशन तयार झालेलं आहे. इको फ्रेंडली डेकोरेशन आहे, सोपं आणि सुटसुटीत आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच करू शकाल आणि तुम्हाला नक्की आवडलं असेल तर प्लीज लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.